नमस्कार. मी ॲडव्होकेट स्वप्नील पारे. कथा कायद्याच्या या भागात मी आपल्यासोबत. या भागाचा विषय आहे भाडेकरू हा 12 वर्षांनी देखील मालक होऊ शकतो का. बऱ्याच जणांचा असा समज असतो की एखादा भाडेकरू हा दीर्घकाळ म्हणजे 12 वर्षापेक्षा जास्त काळ राहिला तर तो त्या जागेचा मालक होतो. ही जी समजूत आहे ती पूर्णपणे चुकीची म्हणता येणार नाही, पण जर योग्य कागदपत्र असतील, योग्य ती काळजी घेतलेली असेल तर भाडेकरू हा 12 वर्ष झाल्यानंतर देखील त्या जागेचा मालक होऊ शकत नाही. जेव्हा घरमालक हा भाडेकरूला त्या जागेचा ताबा देतो तेव्हा असा ताबा हा घर मालकाच्या परवानगीने त्याला दिलेला असतो आणि हा ताबा त्याला एखाद्या विशिष्ट काळासाठी किंवा एखाद्या विशिष्ट कारणासाठी घरमालकाने भाडेकरूला दिलेला असतो. त्यावेळी घरमालक हा त्याच्याकडून भाडेकरूकडून भाडे करार लिहून घेत असतो. त्यानंतर देखील त्याचे ज्या भाड्याच्या पावत्या असतात त्या दरमहा तो त्यांना देत असतो. या प्रकारची काही जर काळजी घेतलेली असेल तर कोणताही भाडेकरू हा 12 वर्षांनी देखील त्या जागेवर मालक म्हणून आपला कब्जा सांगू शकत नाही किंवा ताबा माझा आहे या मुद्द्यावर देखील मालकी हक्क सांगू शकत नाही. भाग आवडला असेल तर जरूर लाईक